हरिओम. प्रवचन क्रमांक 31, कर्मयोग, अध्याय 3, ओवी 152 ते 157. संपूर्ण भावार्थ दीपिका, योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. गीता श्लोक क्रमांक 20. जनकासारख्यांनी कर्मयोगाद्वारे सिद्धी प्राप्त केली. लोकसंग्रह बाळगायचा आहे हे लक्षात घेऊन तूही कर्मयोगाचे आचरण करावेस. भावार्थ दीपिका, ओवी क्रमांक 152. देख पा जनकादिक कर्मजात अशेख, न सांडिता मोक्ष सुख पावते. ओवी क्रमांक 153. या कारणे पार्था होआवी कर्मी आस्था, हे आणि काही एक अर्था उपकारैल. अर्जुना, हे लक्षात घे की जनकादी राजांनी कर्माचा किंचितही त्याग न करता मुक्ती प्राप्त केली. या कारणाने अर्जुना, कर्माबद्दल वैचारिक जाणीव ठेव, आणि हे आणखीही एका अर्थाने उपयुक्त होणारे आहे. राजा जनक, राजा अंबरीश, राजा हरिश्चंद्र इत्यादी अशा अनेक राजांनी, तसेच वाल्मिकी, वसिष्ठ, अत्री अशा अनेक ऋषींनी स्वधर्माने प्राप्त कर्म करूनच मुक्ती प्राप्त केली. संसार, शेतीवाडी, चाकरी करूनच वैराग्य प्राप्त होते. अनासक्त निष्काम कर्म करूनच मुक्ती मिळते. कर्मसिद्धी प्राप्त करून मुक्ती मिळत नाही, तर वैराग्य, आत्मज्ञान प्राप्त करून कर्मातीत सिद्धी प्राप्त व्हावी, तेव्हा मुक्ती मिळते. एकदा अनासक्त भाव अंतःकरणामध्ये रुजला की बाह्य जगात व्यवहार केला तरी नैष्कर्म्यात फरक होत नाही. अशांनी लोकसंग्रह करावा आणि सर्वांना आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाची ओळख करून द्यावी. त्यांना आत्मज्ञानी करावे, ही ज्ञानियांची जबाबदारी आहे. स्वतःचे झाले की संपले असे नाही. लोकसंग्रह म्हणजे लोक अधिक संग अधिक ग्रह, म्हणजे लोकांना जीवनाची योग्य दिशा दाखवावी, त्यांचा आत्मोद्धार करावा. अशांना संसार करताना निश्चितच दुःख भोगावे लागले, परंतु ते कधी विचलित झाले नाहीत. ते दुःख त्यांनी सहन केले, परंतु कधीही स्वधर्माने प्राप्त स्वकर्म सोडले नाही. लोकांना आत्मज्ञान देत जगाच्या कल्याणाकरिता जीवन जगले. मुक्ती म्हणजे आत्मानुभवात स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करत, परंतु कर्मामध्ये चुकूनही तादात्म्य न ठेवता नित्य नियमित जीवन जगणे. आपल्याप्रमाणेच इतरांनाही यासाठी प्रोत्साहित करणे. यासाठी ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज गावोगावी अखंड हरिनामाचा गजर करत सर्वांना बरोबर घेऊन सर्वांसह पंढरीची वारी करत राहिले. अशा प्रकारे अर्जुना, तूही या सर्वाचा विचार करून स्वधर्माने तुला सांप्रत प्राप्त झालेले कर्म कर. याशिवाय याचा आणखीनही एक उपयोग होतो, तो पुढील ओवीत सांगतात. ओवी क्रमांक 154. जे आचारता आपण पया, देखी लागेल लोकायया, तरी चुकेल अपाया प्रसंगेची. आपण जर अशा प्रकारे आचरण केले तर त्या प्रभावाने अन्य लोकही तसेच करतील, आणि यायोगे कर्महीनतेमुळे त्यांच्याकडून होणारे प्रमाद टळतील. अशा प्रकारे जर आपण कर्म केले तर याचा जनसामान्यांवर परिणाम होतो. त्यांच्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. सर्वांना ग्रंथ वाचून ज्ञानप्राप्ती होतेच असे नाही, परंतु कोणाला काही करताना पाहिले की त्याप्रमाणे लोक तसे करायला उत्सुक होतात, आणि याचा उत्तम परिणाम म्हणजे यायोगे ते जे कर्मापासून दूर राहिल्यामुळे त्यांच्याकडून जे कर्मत्यागाचे चुकीचे पाऊल टाकले जाणार होते ते टाकले जात नाही, आणि यामुळे त्यांच्याकडूनही स्वधर्माने प्राप्त स्वकर्माने आचरण होते. यायोगे त्यांचे होणारे संभाव्य नुकसान टळते. ओवी क्रमांक 155. देखै प्राप्तार्थ जाहले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले
लोका लागी. आणखी असेही पहा की ज्यांना आत्मप्राप्ती झाली आणि त्यायोगे ते जरी कर्ममुक्त झाले तरीही लोकांसमोर आदर्श ठेवण्यासाठी त्यांना कर्म करावेच लागते. येथे जे मुक्त झालेले ज्ञानी आहेत त्यांना माऊली इशारा देत आहेत की जरी त्यांना कर्म करायची आता आवश्यकता उरली नाही तरीही त्यांनी पूर्वीप्रमाणेच सर्व शक्तीनिशी कर्म करावे. कारण अन्य जन त्यांच्याकडे पाहत असतात, त्यांचे निरीक्षण करत असतात. सर्वसाधारण जनता ही मेंढरांसारखी अनुकरण करणारी असते. एका मेंढराने खड्ड्यात उडी टाकली की तिच्या मागून येणाऱ्या मेंढ्या खड्ड्यात उडी मारतात. सर्वसाधारण जनता पुढच्याच ठेच मागचा शहाणा अशी नसते. ती डोळे मिटून पुढाऱ्यावर विश्वास ठेवणारी असते. माणसे जमवायचे कंत्राट देऊन पुढारी लाखाच्या सभा भरवतात. लोक त्याच्याकडे पाहत नाहीत, त्या सभेकडे पाहतात. आणि म्हणून मुक्त झालेल्यांनी जर कर्मसन्यास घेतला तर सामान्य जनताही कर्म करणे टाळते. त्यांना कर्ममुक्ती वगैरे काही कळत नाही, परंतु त्यांना साधू संत कर्म करत नाहीत हे समजते. यासाठी संत साधू योगी संन्यासी यांनी कर्म करणे सोडू नये. ओवी क्रमांक 156. मार्गी अंधा सरिसा पुढा देखणाही चाले जैसा अज्ञाना प्रगटावा धर्मू तैसा आचरेनी. ओवी क्रमांक 157. हागा ऐसे जरी न कीजे तरी अज्ञाना काय उमजे तिही कवणे परी जाणीजे मार्गाते या. आंधळ्याला मार्ग दाखवण्यासाठी जसा डोळस त्याच्या पुढे पुढे चालतो तसा ज्ञानी लोकांनी स्वतःच्या आचरणाने अज्ञानींना धर्म सांगावा. येथे धर्म म्हणजे स्वधर्माने प्राप्त स्वकर्म. असे जर केले नाही तर अज्ञानींना हा मार्ग कसा समजणार, ते हा मार्ग कसा जाणतील. माऊलींनी येथे दृष्टांत दिला आहे. आंधळ्याचा हात धरून त्याच्या पुढे चालत राहून डोळस त्याला मार्ग दाखवतो आणि मुक्कामी पोहोचवतो. त्याप्रमाणे साधू संत महंत यांनी लोकांमध्ये जाऊन त्यांना कर्मयोगाचे महात्म्य समजावून द्यावे आणि हळूहळू कर्म करून कर्ममुक्त होता येते हे त्यांना पटवून द्यावे. हे प्रभूचे कार्य आहे, या जाणीवेने त्यांनी हे कार्य करावे. अज्ञानींना ते आत्मबोधापासून दूर राहिलेले आहेत हेच समजत नाही. त्यांना आत्मज्ञानाची कल्पनाच नाही आहे. मुक्त होणे हा आणि हाच मानवी देहधारणेचा एकमेव उद्देश आहे याबद्दल ते अनभिज्ञ आहेत. यामुळे ते तुमच्याकडे येणार नाहीत. यासाठी ज्ञानींनी त्यांच्याकडे जायचे आहे. असे केले नाही तर अज्ञानी कायम करता अज्ञानीच राहतील. सर्व जनता मुक्त झाली पाहिजे. हरिओम.